सुदामा, पेंद्या सगळे पुढच्या पुढच्या वर्षीसाठी तयार आहेत. यावेळी मात्र पाहतायत की काय काय प्रकारे आहेत. आता मात्र यांची गोलंदाजी, कमलाकर बंडमेंची गोलंदाजी पाहायला मिळणार आहे. एक उत्कृष्ट जे गोलंदाज आपल्या उमेदीमध्ये ते होते. चांगल्या प्रकारे पाणेरे संघ हा होता. रमेश 11 पाणेरे याच नावाने ते खेळत होते. चांगलेले खेळाडू त्या ठिकाणी बंडबे कंपनी आमची खेळ करत होती. पोटासाठी, नोकरीसाठी, कुटुंबासाठी मुंबईला गेल्यानंतर थोडेसे खेळापासून दूर आता गपचूप गपचूप कुठल्या तरी ग्राउंडवर मुंबईमध्ये खेळतात. पण कुठल्या टीम मध्ये असतात ते सांगता येत नसतं. त्यामुळे यावेळी मात्र आपल्या गावासाठी, आपल्या नावासाठी खेळताना दिसणार आहेत रमेश 11 पाणेरे हा संघ. आणि श्री महाकाली इंग्लिश स्कूल 99 सालची बॅच वैभव ठुकरुल यांच्या मार्गदर्शनाखाली आता इथे खेळताना दिसणार आहेत. आणि गावातले एकत्र आलेले मित्रमंडळी, खेळाडू या ठिकाणी खेळताना दिसणार आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी राहत असल्यामुळे प्रत्येकाची घड्याळाची टायमिंग वेगवेगळ्या प्रकारचे असल्यामुळे प्रॉपर टायमिंग, स्टँडर्ड टायमिंग कळला नाही. त्यामुळे थोडासा उशीर होतोय. वैभव दादा आत्ताच नुकताच आलेला आहे. हा सामना झाल्यानंतर लगेचच भगवती कशेळी आणि व्हीसीसी रुंडे या दोन संघादरम्यान सामना सुरू होणार आहे. दोन्ही संघांनी वॉर्मअपला तयार. कर्णधारांनी हळूहळू टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. चला, सलामीची जोडी मैदानात जाईल. तर आता शेवटचा दिवस आहे आजचा आपल्यासाठी. उद्याचा दिवस राखीव नाही. उद्यापासून परत वेगळी स्पर्धा इथं असू शकते. मॅच मैदान एंगेज आहे, त्यामुळे उद्या नाहीच. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे उद्या कधीच येत नाही. त्यामुळे काय होईल ते सगळं आजच. त्यामुळे आजच अंतिम सामना सूर्यप्रकाशात. आता सूर्यप्रकाश किती आहे पहा, संध्याकाळी किती असेल पहा, याचा अंदाज घेऊन सूर्यप्रकाशातच खेळवायचा आहे. त्यामुळे त्या दृष्टीने सगळ्यांनी सहकार्य करायचंय. चला, वैभव हा राजेंद्र आणि संदेश अशी सलामीची जोडी महाकाली इंग्लिश स्कूल कडून. राजेंद्र आणि संदेश. राजेंद्र स्ट्राईकला, संदेश नाव स्ट्राईकला. क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे 5 आणि 4 म्हणजे एका बाजूला 5 क्षेत्ररक्षक असतील तर दुसऱ्या बाजूला 4 क्षेत्ररक्षक, अशा प्रकारचे क्षेत्ररक्षण हवंच आहे. जर चुकून एका बाजूला 6 आणि एका बाजूला 3 क्षेत्ररक्षक राहिले तर पंच तो 9 म्हणून घोषित करतील. कारण फिल्डिंगची मर्यादा पाळली नाही म्हणून कर्णधाराला दंडित केलं जाईल. गोलंदाजाचं नाव दीपक राजन. राजन राजेंद्रसाठी. राजेंद्र खेळण्यासाठी तयार. दुसऱ्या मॅचचा पहिला चेंडू. चला स्टार्ट. पहिला चेंडू राईट आर्म वर विकेट. राजन कडून राजनसाठी पाणेरे वर्सेस उंच हवेत मारलेला चेंडू. झेलबाद. फलंदाज जर पडून चेंडू मारू शकतो तर मी झेल पडून का घेऊ शकत नाही. पाहूया, बघा बघा लगेच. पाणी घेऊन जा, पाणी घेऊन जा मैदानात. पाणी घेऊन जा कोणीतरी. चला तर मंगेश सकपाळ यांच्याकडे जबाबदारी सोपवली. लवकर लवकर धावत. गेले पहा, मीच मगाशी काल सुद्धा सांगितलं होतं
की जीव सांभाळून क्षेत्ररक्षण करा, कारण आपल्याला आयुष्याची इनिंगही खेळायची आहे चांगल्या प्रकारे, सुदृढ राहून आयुष्याची इनिंग खेळायची आहे. त्या ठिकाणी मात्र लवकर आपल्याला एक्झिट घ्यायची नाही, लवकर बाद व्हायचं नाही. त्यामुळे एखादा झेल सुटला तरी चालेल, एखादा फटका फलंदाजाला नाही मारता आला तरी चालेल, परंतु जीव सांभाळून खेळा, कारण आपण 40 वर्षावरील आहोत. जवळपास एक्सपायरी डेट आपल्याला जवळ आलेली आहे, त्याला निमित्त नको. अशा प्रकारे खेळ करा. दोघांचे क्षेत्ररक्षकाने फलंदाजानेही जबरदस्त चेंडू मारला होता, पडून चेंडू मारला होता उंच हवेत पॉइंट क्षेत्रामध्ये. झेलही सोपा होता, परंतु फलंदाज जर पडून चेंडू मारू शकतो तर मीही पडून झेल का घेऊ शकत नाही, असं क्षेत्ररक्षक ठरवलं आणि झेल घेतल्यानंतर पाय वरतीने डोकं खाली अशा प्रकारचं हे आणि कडक असं आउटफील्ड आहे. डोकं थोडस जमिनीला आदळलं आणि पहिल्या चेंडूवर पहिला बळी. पुन्हा एकदा अजितदादा आमचे खुश झालेले आहेत. टॉस जिंकलाय, पहिल्या चेंडूवर पहिला बळी मिळतोय. पाहूया आणखीन काय पाहिजे, तर दुसरा बळी मिळवण्याची वाट पाहूया. राजन अमोल, वन डाऊन बॅट्समन अमोल, वाडीचा हा खेळाडू पाहूया. महाकाली इंग्लिश स्कूल कडून खेळताना हा ओव्हरपिच चेंडू होता, परंतु लेग स्टंपच्या खूपच बाहेर आहे. निश्चितच पंच त्याला वाईड म्हणून घोषित करतायत. एक धाव. आता मात्र एक धाव बोनस स्वरूपात मिळते, अतिरिक्त स्वरूपात मिळते. या एका धावेचं आता उघडलं जातंय ते SMES 99 बॅचचं. यावेळी जोरदार तटवायचा बॅग फुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा पण लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, त्यामुळे पुन्हा एकदा वाईड चेंडू. आता मात्र थोडेसे दिशाहीन चेंडू टाकताना दिसत. पहिला चेंडू टाकला, सुंदर झेलही झाला. क्षेत्ररक्षकांची जर साथ मिळते तर गोलंदाजी अचूक टप्प्यावर करायला काही हरकत नाही. पाहूया राजन, राईट हँड ओव्हर द विकेट, आपल्या षटकातला दुसरा चेंडू पाहूया. यावेळी अचूक टप्प्यावर पुन्हा बॅग फुटला जाऊन मारायचा, पुन्हा त्याच पद्धतीने पुनरावृत्ती होते. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू जोरदार मारायचा आहे. जर चेंडू बॅटच्या टप्प्यात आला तर एक डिक्लेरेशन बॉक्स मध्ये चेंडू जाईल. पाहूया, परंतु वाईड चेंडू, सलग 3 चेंडू वाईड टाकतोय राजन. अमोल अमोल आल्यानंतर मात्र थोडस दडपण आल्यासारखं गोलंदाजी दिसते. थोडासा आत्मविश्वास वाढला पाहिजे होता, कारण पहिल्याच चेंडूवर यश मिळालं होतं, परंतु तसं काही घडत नाहीये. हा शॉर्ट चेंडू एवढं जोरदार तटवायचा आहे. एक धाव बाईच्या स्वरूपात मिळते. कमरेतून वाकायचे दिवस संपलेले असल्यामुळे डोपरातून वाकवून चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता, पण त्यात अयशस्वी आणि एक धाव पुन्हा एकदा बाईच्या स्वरूपात. मग ज्या ज्या धावा झालेल्या आहेत त्या सगळ्या पाणेरी संघाने या 99 बॅच साठी दिलेल्या आहेत. हो, या फलंदाजांना आता मात्र थोडस काहीतरी कामगिरी करावी लागणार आहे, कारण समोर संदेश आहे, जो सलामीचा फलंदाज आहे संदेश. पाहूया. नाही, निश्चितच इथे घोषित क्षेत्रात चेंडू गेला होता, त्यामुळे स्ट्राईकला अमोलच असणार आहे, बदल होत नाहीये. पाहूया पुन्हा एकदा. अमोलला मात्र जोरदार चेंडू चटवायचा, चेंडू बॅटच्या टप्प्यात येत नाहीये. यावेळी मात्र जोरदार तटवलंय. पाहूया, क्षेत्ररक्षक त्याने अडवण्याचा प्रयत्न करतोय, त्यात अयशस्वी. चेंडू कव्हर बाउंड्रीच्या दिशेने जाताना दिसतोय. 4 धावांसाठी. गचाळ क्षेत्ररक्षण, ढिसाळ क्षेत्ररक्षण वयोमानानुसार होत असलेलं हे क्षेत्ररक्षण आहे, परंतु एखाद्या संघात असे क्षेत्ररक्षक चांगलेही असू शकतात जे बाउंड्री लाईनला क्षेत्ररक्षण करतील. असे क्षेत्ररक्षक ठेवायला काय हरकत नाही. पाहूया, परंतु सगळेच बाउंड्री लाईनला क्षेत्ररक्षक आहेत, त्यामुळे कोणाला पुढे ठेवायचं कोणाला मागे ठेवायचं हा कॅप्टनच्या पुढे हा प्रश्न आहे. तरी सुद्धा बदल, एक वेगळी जबाबदारी पुन्हा एकदा अजितदादा, जे राजवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून काम पाहत आहेत, ते कारभारी आता कव्हर बाउंड्री लाईनला गेले. पाहूया, क्षेत्ररक्षणात बदल पुन्हा. आता मात्र अमोलला चेंडू वेगळ्या प्रकारे मारावा लागणार आहे. या मैदानावर पाहिलं, ज्या क्षेत्ररक्षण थोडंसं ढिसाळ असतं त्याच्याकडे चेंडू वारंवार जात असतो. असं का घडतं कुणास ठाऊक. पाहूया, पुन्हा जोरदार तटवतोय. यावेळी तेवढी फटक्यामध्ये जोर नव्हता, पण त्या क्षेत्रामध्ये जातोय चेंडू. एक चेंडू आणि 3 क्षेत्ररक्षक, आणि त्याचा परिणाम म्हणजे 2 धावा मिळत आहेत. थोडस मनोरंजनही होतंय. आपल्या एकंदरीत वयोमानानुसार चेंडू अडवण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. बरेच दिवसानंतर, बरेच वर्षानंतर आपण मैदानात उतरलेलो असतो. मैदानातल्या खाचखळग्यांचीही माहिती नसते आणि त्याचा परिणाम असा होतो
की दोन पायांच्या मधूनही चेंडू कधी कधी भरू होत असतो. पुन्हा पहिलं षटक, लांबलेलं षटक, आता हलकेच कट करतो चेंडू. पाहूया, एक धाव तर पूर्ण केलेली आहे. त्या ठिकाणचा जो क्षेत्ररक्षक आहे त्याला मात्र पडल्याशिवाय चेंडू अडवता येत नाही. आता मात्र चेंडू चांगल्या प्रकारे अडवला होता, परंतु थ्रो करताना पडलेला आहे. म्हणजे त्या क्षेत्ररक्षकाची खासियतच तशी आहे की मला मात्र चेंडू पडल्याशिवाय अडवताच येत नाही. म्हणजे ते विकास त्या ठिकाणी आहे का? स्वप्नील आहे, स्वप्नील. ओके. हलकेच कट करण्याचा प्रयत्न होता, हलकेच कट कर, लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू, वाईड चेंडू. पहा, खिलाडूवरती पहा, पंचांनी वाईड म्हणून घोषित केला होता, परंतु फलंदाजाने स्वतः सांगितलं की हा चेंडू माझ्या पॅन्टला किंवा जर्सीला हा लागून गेलेला आहे आणि त्यामुळे हा चेंडू वाईड नाही, षटकही संपतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपतो. हीच खिलाडूवृत्ती पाहिजे, हाच आदर्श आपण पुढच्या पिढीसमोर देणार आहोत. आणि थँक्यू अमोल मोंडे, आपण खिलाडूवृत्ती दाखवल्याबद्दल. असंच खेळ आपल्याला पाहिजे. हार जीती होतच असते, जो संघ चांगला खेळतो त्या मॅच मध्ये तो विजयी होत असतो. पण आता याच चेंडूला मात्र अमोल विजयी झालेला आहे. पहा, पंचांनी घोषित केला होता वाईड चेंडू. या ठिकाणी थर्ड अंपायर नाही, काही नाही, DRS नाही. असं असताना सुद्धा अमोलने सांगितलं की हा चेंडू माझ्या जर्सीला लागून गेलेला आहे आणि त्यामुळे तो वाईड नाही. आणि एक धाव मात्र, 12 धावा झालेल्या, तरी सुद्धा 12 धावा झालेल्या आहेत. दीपक, दीपकची एक आठवण सांगतो. नवीन गोलंदाज आलेला दीपक करंबेळकर, जो काही वर्षापूर्वी चिरेथापी काटकोन या संघाकडून खेळण्यासाठी हा त्या ठिकाणी बोलवला जायचा. तो दीपक करंबेळकर 40 वर्षानंतरच्या संघामध्ये खेळताना दिसतोय. पहा, वेगवाने टाकला चेंडू, शॉर्ट चेंडू आहे, मात्र भिरकवला जातोय जोरदार. डिक्लेरेशन बॉक्स मध्ये हा चेंडू जातोय. एकच धाव मिळते. शॉर्ट चेंडू होता, थोडासा अंगावर घेऊन मारण्याचा प्रयत्न आणि त्यामुळे डिक्लेरेशन बॉक्स घोषित क्षेत्रामध्ये हा चेंडू जातोय आणि एक धाव मात्र मिळते. धावसंख्या 13. दीपक वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न आहे, परंतु खूपच अर्ध्या पिचवर टाकलेला हा चेंडू आहे, त्यामुळे खूप वेळ होता फलंदाजाकडे भिरकवण्याचा, परंतु नीटच्या टप्प्यात अंगावर चेंडू आला. म्हणजे या षटकामध्ये एखादा तरी मोठा फटका पाहायला मिळेल. कारण संदेश, दीपक संदेशसाठी पुन्हा एकदा त्याच पद्धतीने, म्हणजे यावेळी मात्र कव्हर बाउंड्रीला मारलेला हा फटका 4 धावा देतो. त्याने क्षेत्ररक्षक 2 क्षेत्ररक्षक मधून मारलेला हा फटका होता. 4 धावा मिळतात. थोडीशी चुकीच्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. वेगाने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आहे. सकाळचे शांत वातावरण आहे. थोड्या वेळानंतर मात्र हवा सुटेल यात काही शंका नाही. परंतु यावेळी मात्र त्या पिच मध्ये अजूनही बाउन्स झाले नाही. काल रात्री थोडासा पाऊस पडला, त्यामुळे पिच थोडस लो झालेलं आहे. पुन्हा दीपक, दीपक करंबेळकर, राईट आर्म ओव्हर द विकेट, एक चौकार लगावलेला आहे. पुन्हा पुन्हा हलकेच कट केला चेंडू. यावेळी मात्र पाहूया, गली क्षेत्रामध्ये हा चेंडू जाते, त्या ठिकाणी बाउंड्री लाईनला चेंडू जातोय, परंतु त्या घोषित क्षेत्र असल्यामुळे एकच धाव मिळते. आता घोषित क्षेत्रामध्ये चेंडू गेल्यामुळे सहजरित्या फेकलेला न पडता फेकलेला आहे. एक धाव. मात्र आपल्या लईत आलेला दिसतोय संदेश. धावसंख्या हळूहळू आकार घेताना दिसते. 18 धावा झालेल्या, दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. पाहूया, नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर फलंदाजी करताना दिसतोय तो हा श्रीमाकाली इंग्लिश स्कूलचा हा संघ. हा धीम्या गतीने टाकला चेंडू, परंतु अगोदरच तो ओळखला. हलक्या बॅटने खेळून काढला, स्क्वेअर लेग दिशेने चेंडू मारला. एक धाव मिळते, कारण पुन्हा एकदा घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एकच धाव मिळते. पाहिला होता हा धीम्या गतीने चेंडू सोडलेला आहे, ओळखला होता लवकरच आणि त्यामुळे तशाच पद्धतीने खेळून काढला आणि एक धाव मिळवलेली आहे ती संदेश याने. आता मात्र आणखीन काहीतरी वेगळ्या प्रकारे चेंडू टाकावा लागणार दीपक याला. बघूया, दीपक संदेशसाठी एखादा बळी तरी मिळवाच लागणार. आपण संघाचा मुख्य खेळाडू आहे आणि त्यामुळे तशा प्रकारे मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. एक धाव, एक घोषित धाव. पुन्हा एकदा घोषित क्षेत्रामध्ये एक एक धाव मिळते. 20 धावा. पाहूया, वेगळ्या डावखुऱ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता.
उजवा खेळताना ऑफसाईडला चौकार मिळत असताना सुद्धा जरा वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, आपला एक वेगळी शैली दाखवण्याचा प्रयत्न होता संदेश याचा. त्यावेळेला उभ्या बॅटने खेळून काढलेला, पुन्हा कव्हर बाउंड्रीलाईनच्या दिशेने चेंडू जातो. एक धाव तर पूर्ण केलेली आहे. पाहूया त्या ठिकाणी चेंडू अडवून थ्रो येईपर्यंत 2 धावा मात्र सहजरित्या मिळतात त्या संदेशला. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 22. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 22 धावा. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. पाहूया हे 2 षटकं कशा प्रकारची असतील, काय घेऊन येणार, काय पाहायला मिळणार आहे. पाहूया 2 षटकं या पहिल्या डावातली. यानंतर मात्र भगवती कशेळी आणि व्हीसीसी रुंडे या 2 संघाच्या संघनायकांनी मात्र तयार राहायचं आहे. आज वाट पाहिली जाणार नाही कुठल्याही संघाची, कारण आज अंतिम सामना आपल्याला खेळवायचा आहे. त्यामुळे वारंवार मी अगोदरच सूचना देतोय, समोरच्या संघाने तयार राहायचं आहे. व्हीसीसी रुंडे आणि भगवती कशेळी, नाहीतर आम्हाला काही वेगळ्या प्रकारचे निर्णय या ठिकाणी घ्यावे लागणार, कारण आज आज आणि आजच आम्हाला अंतिम सामना या ठिकाणी खेळायचा आहे, तो सुद्धा सूर्यप्रकाशाच्या उजेडातच. आणि त्यामुळे कोणाचीही वाट आज पाहिली जाणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने तयार आहे. मी वारंवार पुढचा सामना घोषित करतोय. भगवती कशेळी आणि व्हीसीसी रुंडे 2 संघाच्या संघनायकांनी तयार राहायचं आहे. वॉर्मअप करून तयार राहायचं आहे. या सामन्याचा हा डाव, एक डाव संपल्यानंतर लगेचच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे, टॉस करून घ्यायचं आहे. गौरीशंकर नार्वेकर आपली इथं वाट पाहतच आहेत आणि त्यामुळे लगेच टॉस करून घ्यायचं आहे. आपल्यासाठी वारंवार पुकार केले जात आहेत. त्यांच्या संघाचे खेळाडू असतील त्याने आपल्या इतर खेळाडूंना बोलावून घ्या. बॉलरचं नाव विलास विलास अमोलसाठी. पाहूया अमोल षटकार मारण्याच्या तयारीत आहे. बॅट मध्ये फक्त चेंडू बसू दे, तो षटकार असेल अशा आविर्भावात आहे. पाहूया आणि जोरदार तटवले, त्या पद्धतीने तटवले, चेंडू हवेत आहे आणि बाद. झेल टिपला जातोय, सुरेख झेल टिपला जातोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला. षटकार मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू बॅटच्या नीटच्या टप्प्यात आला नाही, थोडासा उशिरा बॅटवर आला, उंच हवेत गेला आणि लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या क्षेत्ररक्षणाने कोणतीही चूक न करता त्या ठिकाणी झेल टिपलेला आहे. मैदानात जातोय वैभव. वैभव ठुकरुल. पाहूया वैभव, मॅन फ्रॉम वाडी खुर्द. या स्पर्धेचा आयोजक म्हणून एक वेगळी जबाबदारी त्यांच्यावर आहेच, तिथे यशस्वीपणे सांभाळतायत. पण आज एक वेगळ्या भूमिकेत एक 99 सालचे शाळेतले मित्र एकत्र आले, त्यांनी एक संघ तयार केला आणि तो संघ आता खेळताना दिसतोय, जो SMES 99 बॅच या नावाने खेळताना दिसतोय. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू, लेग स्टंपच्या बाहेर चेंडू, धीम्या गतीने टाकलेला, उंच हवेतून टाकलेला चेंडू. खरं तर हा सगळ्यात यशस्वी चेंडू आहे. जर हा फसवा चेंडू मानला जातो, IPL मध्ये हा चेंडू आपण पाहतोय की स्लोअर वन हा चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीचा चेंडू उंच हवेत स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला मारला जातोय. वन बाउन्स चेंडू अडवण्याचा प्रयत्न. 2 धावा तर पूर्ण केल्या आहेत. पाहूया आणि 2च धावा. दुसरी धाव, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु थ्रो तोपर्यंत येतोय आणि यापेक्षा जोरात मी थ्रो मारू शकत नाही, हा आपला खांदा धरून त्याने दाखवून दिलेला आहे. 2 धावा मात्र मिळत आहेत. पाहूया धीम्या गतीने टाकतोय गोलंदाज विलास. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू, पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू, वाईड चेंडू. 1 धाव मिळते. धाव संख्या मात्र हळूहळू आकार घेताना दिसते. 25 धावा झालेल्या आहेत. 26 धावा झालेल्या आहेत आणि तिसरे षटक चालू आहे. आता मात्र राईट आर्म राऊंड द विकेट असा मारा असणार आहे. हा मात्र चूक टप्प्यावरचा चेंडू होता. बॅक फुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न होता. जर एखादा पाऊल पुढे येतो आणि जोरदार जर चेंडू मारतो तर निश्चितच मिड विकेट बाउंड्री लाईनला हा षटकार आला असता, पॅव्हलियन पाशी चेंडू आला असता, परंतु तसं काही घडत नाही. चुकीच्या पद्धतीने चेंडू खेळतोय. एक धाव, चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि झाडू शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू अंगावर आदळतोय आणि 1 धाव लेग बायच्या स्वरूपात मिळते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 27. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. धावसंख्या 27. संदेश
संदेश मात्र लईत येऊन मोठमोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतो. पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न, लेग स्टंपच्या बाहेरचे चेंडू पंच तो वाईट घोषित करतात. दंडित करतात त्याला आणि त्यामुळे एक धाव मिळते. थोडासा सोयर मारा दिसतोय. धीम्या काहीतरी चेंडू जरी टाकला असता तरी सवय नाहीये, प्रॅक्टिस नाहीये आणि त्याचा हा परिणाम आहे. अचूक टप्प्यावर चेंडू जातोय परंतु अचूक दिशेने जात नाही. त्यासाठी वेगळा विचार करावा लागणार आहे. ओव्हर द विकेटचा मारा राऊंड द विकेट करून सुद्धा हा वाईट जातोय. म्हणजे वेगळ्या प्रकारे काहीतरी विचार करावा लागणार आहे. पाहूया विलास या वेळेला संदेशसाठी, कारण समोर संदेश हा मात्र मोठे फटके मारण्यात अतिशय तरबेज आहे. उंच हवेत मारलेला चेंडू पाहूया. या ठिकाणी 1 बाउन्स 2 बाउन्स असा चेंडू अडवला जातोय, थ्रो केला जातोय आणि 2 धावा मात्र सहजरित्या मिळत आहेत. बरेच वर्षानंतर हे पाणेरे संघाचे अनेक खेळाडू मैदानात उतरताना दिसत आहेत आणि त्यामुळे तशा प्रकारची क्षेत्ररक्षणही त्यांच्याकडून होतंय. पुढे सरसावत मात्र यावेळी जोरदार मारलेला येतो लॉंग ऑन बाउंड्री लाईनला. त्या ठिकाणी दीपक हा तरुण तडफदार असा 40 वर्षावरचा खेळाडू आहे. चेंडू अडवतोय, स्वतः हातात नेऊन देतोय गोलंदाजाच्या, त्यामुळे एकच धाव मिळते. षटकही संपतोय. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या होते 31. 2 बाद 31. SMES 99 बॅच 31. नाणेफेकीचा कॉल हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय. 31 धावा झाल्या. 3 षटकांचा खेळ संपला. आता शेवटचं षटक पाहूया. चला स्पीडअप घ्या, जरा पटापट थोडं सहकार्य करा, कारण कधीही पाऊस येऊ शकतो. म्हणून मी वारंवार सांगतो यानंतरचा सामना होणार आहे भगवती कशेळी आणि VCC रुंडे. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. VCC रुंडे आणि भगवती कशेळी. कारण आज थांबायचं नाहीये. आज जो थांबला तो संपला, कारण नॉकआउट मॅच सुरू झालेले आहेत. इथे जो हरला तो घरी गेला, अशा प्रकारच्या स्पर्धा. त्यामुळे इथं उशीर झाला तोही घरी गेला, अशा प्रकारचा आजचा दिवस असणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने सहकार्य करणं अपेक्षित आहे. चला पंचांनी लक्ष द्यायचं आहे. एखाद्या क्षेत्ररक्षकाला धावत जाता येत असलं तर हात धरून त्याला घेऊन तुम्ही धावत जागेवर उभे करा, परंतु खेळ मात्र फास्ट होऊ दे. चला पंच म्हणतात मीच पुढच्या वर्षी 40+ मध्ये खेळणार आहे, त्याच्यामुळे माझी परिस्थिती तशीच आहे. काय हरकत नाही, घ्या पटापट घ्या. गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत आलेलं आहे स्वप्नील. राईट आर्म अराउंड द विकेट संदेशला मात्र मोठा फटका मारायचा आहे. फुल टॉस चेंडू पाहणे. यावेळी सुद्धा कव्हर बाउंड्री लाईनला चेंडू जातो, त्या ठिकाणी चेंडू अडवला जातोय, थ्रो केला जातोय. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या मिळतात संदेशला आणि या SMS संघाला. धावसंख्या 2 ने वाढते. 33. 2 बाद 33. पुढचा चेंडू. यावेळी उंच चेंडू जोरदार मारायचा हवे. चेंडू बॅटची कडा घेतलेली आहे आणि कव्हर बाउंड्रीला गेलाय. त्या ठिकाणी त्या क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवलेला आहे आणि 2 धावा मात्र मिळत आहेत. पहा पॉइंटर क्षेत्ररक्षक धावत येऊन चेंडू अडवतोय, काही चपळाई दाखवतोय. पहा पुन्हा क्षेत्ररक्षणात बदल त्याच ठिकाणी त्या क्षेत्ररक्षणाला ठेवलं. वारंवार त्या कव्हर रिजन मध्ये चेंडू जातोय आणि त्यामुळे तिथे क्षेत्ररक्षण जरा चांगल्या प्रकारे असावा. यावेळी मात्र वेगाने टाकले चेंडू. पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न आहे. षटकार मारायचा आणि षटकार मारण्याच्या नादात मात्र चेंडू निर्धाव जातोय, मोठी चूक करतोय. दरम्यान 1 धाव इकडे परत काढण्याच्या नादात वैभवने 1 धाव पूर्ण केलेली आहे. अर्ध्या पिचवर जाऊन तो पुन्हा परत आलेला आहे. फुल टॉस चेंडू उभ्या बॅटने खेळून काढला. लॉंग ऑन बाउंड्रीला चेंडू जातोय. 1 धाव तर पूर्ण केले. चेंडू अडवला जातोय चांगल्या प्रकारे आणि त्यामुळे 1च धाव. सुरेख क्षेत्ररक्षण यावेळी पाहायला मिळतंय ते पाणेरे संघाच्या या क्षेत्ररक्षकाकडून. शेवटचे दोन चेंडू ह्या पहिल्या डावातले. आडव्या बॅटने खेळायचा चेंडू बॅटच्या टप्प्यात येत नाही. निर्धाव चेंडू. शेवटच्या षटकामध्ये प्रत्येक चेंडू निर्धाव म्हणजे आपल्याला विजयाकडे जाण्याची संधी निर्माण करतोय हा गोलंदाज. पहा या षटकामध्ये 2 चेंडू. शेवटचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक म्हटलं जातं आणि त्यामध्ये चेंडू निर्धाव टाकतोय. त्यामुळे जोरदार तटवण्यात यशस्वी झालेला आहे. 1 बाउन्स चेंडू अडवला जातोय. 1 धाव तर पूर्ण केलेली आहे. आपल्या प्रॅक्टिसच्या मानाने दुसरीही धाव थ्रो आला, त्यामुळे दुसरी धाव पूर्ण केलेली आहे आणि त्याबरोबर षटक संपतंय. या 2 धावाने संघाची धावसंख्या होते 38. 38 धावा झालेल्या आहेत. सुरेख फलंदाजी पाहायला मिळाली. त्याची साथ मात्र गोलंदाजांची मिळाली, थोडीशी क्षेत्ररक्षकांची साथ मिळाली आणि त्यामुळे 38 धावांपर्यंत या ठिकाणी पोहोचलेला आहे. दरम्यान
यानंतर कॉमेंटेटर म्हणून या ठिकाणी काम पाहणारे भाऊ लिंगायत ते पंच म्हणून परिसरामध्ये प्रसिद्ध आहेत. परिसरा म्हणण्यापेक्षा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, मुंबई भागामध्ये, रायगड, सिंधुदुर्ग अशा अनेक जिल्ह्यांमध्ये पंच म्हणून नावाजलेले आहेत ते भाऊ. यांना एक वेगळी भूमिका आपण देऊया. नेहमी तेच काम करूनही माणूस कंटाळतो. त्यामुळे याचं पुढचं समालोचन, पुढचा आवाज जो असेल तो विश्वनाथ उर्फ भाऊ लिंगायत यांचा. दरम्यान त्या अगोदर पुन्हा एकदा VCC रुंडे आणि भगवती कशेळी दोन्ही संघाच्या संघनायकांनी पुढच्या काही सेकंदांमध्येच या ठिकाणी नाणेफेकीसाठी जायचंय. आपल्यासाठी हा अंतिम कॉल आहे, कारण यानंतर मात्र आज कोणाचीही वाट पाहिली जाणार नाही. वारंवार सांगतोय, कारण उद्या इथं काहीही नाही. आजच सगळं संपवायचं आहे. आज आणि आजच. त्यामुळे वाट कोणाची बघितली जाणार नाही. भगवती कशेळीचा कर्णधार कोण? संतोष हळदणकर आलेले आहेत. चला रुंडे, VCC रुंडे, आमचे चंदूदादा घाडी या. चला या पटकन टॉस करून घेऊया आपण आणि मग मात्र तुमचा खेळ आपण पाहूया. गौरी दादा नार्वेकर यांच्या हस्ते संतोष हळदणकर भगवती संघाकडून आणि चंदूदादा घाडी पहा या वयातही सुरेख या ठिकाणी खेळ करतायत. ते तरुणांची जिद्द वाढवतायत, हे काम करतायत. चला घ्या पटापट क्षेत्ररक्षण सजवून घ्या. SMES वैभव समोरच्या कर्णधारांकडे जरा बघा. दिवाकर दादा थारळी यांच्या हस्ते या ठिकाणी नाणेफेक झालेली आहे. धन्यवाद. VCC रुंडे संघाने नाणेफेक. चला आता मग लाईव्ह मॅच कडे वळूया. आवाज ऐकणारच आपण भाऊ लिंगायत. दरम्यान चालू असलेला सामना रमेश इलेव्हन पारनेरे विरुद्ध श्री महाकाली इंग्लिश स्कूल बॅच 99 एक डाव झालेला आहे या सामन्याचा आणि त्या डावामध्ये धावसंख्या उभारली ती 38 धावा झाल्यात. 39 धावांचं उद्दिष्ट असेल आणि ते उद्दिष्ट घेऊन मैदानात उतरलेत पारनेरे संघाचे दीपक करमरकर आणि श्रीकांत करंबेळकर. दरम्यान पहिला चेंडू गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय नितीन. पहिला चेंडू घेऊन सामना करतील दीपक. चांगला चेंडू, शॉर्ट गुल्ल्यांचा चेंडू बॅकफुटवर येत असताना कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू बॅकच्या टप्प्यात येत नाही. चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातात. पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. दरम्यान जगन्नाथ पड्यार म्हणजेच जगू पड्यार इथे उपस्थित झाले, तर त्यांनी मंचावर यायचंय. चेंडू हवे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक मात्र चूक होते. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून जातोय. डिक्लेअर झोन मध्ये मिळेल ती मात्र एक धाव. दरम्यान धावसंख्येची सुरुवात होते. दुसऱ्या चेंडूवर चांगला फटका होता. क्षेत्ररक्षकाला संधी निर्माण झाली होती, मात्र संधीचा फायदा घेता आला नाही. चेंडू त्याच्या डोक्यावरून जातोय. एक धाव मिळते. या एका धावेने मात्र धावसंख्येचा पाठलाग सुरू होतोय. पहिलं षटक टाकतोय नितीन बाबू या नावाने प्रसिद्ध
एक उत्कृष्ट गोलंदाज, वेगवान गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, जोरदार प्रहार, चेंडू जातोय लॉंगर बाउंड्री लाईनच्या दिशेने. एक धाव तर निश्चित मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो, फेक येते आणि इथे मात्र धावबादच्या स्वरूपात श्रीकांत बाद होतोय. एकही चेंडू फेस न करता प्लॅटिनम डकचा मानकरी ठरतोय. श्रीकांत माघारी परततोय. दरम्यान 40+ चे असणारे हे सामने, त्यामुळेच रनिंग बिटवीन द विकेट मध्ये तेवढासा वेग पाहायला मिळाला नाही श्रीकांत यांच्या. नक्कीच धावबाद होत आहेत. पहिला धक्का बसतोय मात्र 1-2 या धावसंख्येवर. पहिली धाव पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या धावेसाठी धावत असताना मात्र धावबाद होत आहेत. दरम्यान नवीन फलंदाज फलंदाजीसाठी जातात. विलास. दरम्यान आडिवरे गाव आणि आडिवरे गावावर असणारी महाकालीची कृपा. 40+ चे सामने, उन्हाचा तडाखा असू नये म्हणून आपण पाहतो संपूर्ण ग्राउंडवर, संपूर्ण आडिवरेवर चालू मोठा फटका लॉंगाच्या दिशेने. एक टप्पा चेंडू पडल्यानंतर जातो क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. 4 धावांसाठी चांगला फटका पाहायला मिळतोय दीपक यांच्या बॅटमधून. नक्कीच श्रीकांत धावबाद झाले, त्यानंतर मात्र दबावाला झुगारून देणारा हा फटका. 4 धावा मिळतात. 39 धावांचा पाठलाग करायचा आहे 4 षटकांमध्ये, म्हणजे साधारणतः 10 धावांच्या सरासरीने धावा जमवायच्यात. पहिल्या षटकात मात्र एक मोठा फटका आलाय. धावसंख्या होते आतापर्यंत 6. सचिनचा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा जोरदार फटका. आता मात्र चेंडू हवे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र अप्रतिम झेल पकडलाय आणि एक चौकार लगावल्यानंतर दीपक मात्र पॅव्हेलियनच्या रस्त्याला येते नसतोय. आणखीन एक धक्का. दोन्ही सलामीवर बाद होत आहेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते नितीन याच्याकडून. नक्कीच सचिन बाबू या नावाने ओळखला जातो, त्यामुळे नक्कीच चांगली गोलंदाजी सचिन याच्या माध्यमातून. आणि यांचेच बंधू नितीन हे देखील एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. दरम्यान दुसरा धक्का बसलाय, त्यानंतर फलंदाजीसाठी जातोय अजित. एक धडधाकट बांध्याचा हा खेळाडू. पाहूया मोठे फटके पाहायला मिळतील का. मोठ्या मोठ्या फटक्यांची नक्कीच अपेक्षा असेल संघाला आणि आवश्यकता देखील आहे. पहिलं षटक चालू असताना 2 गडी बाद झाले दीपक आणि श्रीकांत एकही चेंडू फेस न करता 0 या धावसंख्येवर बाद झाला. दीपकने मात्र चांगली सुरुवात केली होती, एक चौकार लगावला, त्यानंतर मात्र झेलबाद होतोय 6 धावांवर. संघाची धावसंख्या देखील 6 पाहायला मिळते. दरम्यान अजित पुढचा चेंडू फेस करेल सचिन याचा. आखूड टप्प्याचा चेंडू, बॅकफुटवर जात असताना डिफेन्स करण्याचा प्रयत्न, मात्र इथे बीट होतो. यष्टीरक्षक आपलं काम मात्र योग्य रीतीने पूर्ण करतो. याबरोबर षटक संपतंय. पहिल्या षटकाखेरीस धावसंख्या होते ती 6. अप्रतिम षटक पाहायला मिळालंय सचिन याच्या माध्यमातून. 6 धावा आणि 2 फलंदाजांना बाद केलंय. 39 धावांचा पाठलाग करायचा आहे. दरम्यान गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय सचिनचा पुढचा चेंडू, म्हणजे दुसरा गोलंदाज देखील सचिन आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये मात्र सचिनने अप्रतिम कामगिरी केली. दुसरा सचिन गोलंदाजी मार्कवर. त्याच्या समोर असेल विलास, 1 डाऊन बॅटर. पहिला गडी बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी आले होते, आता मात्र आपला पहिला चेंडू फेस करतील सचिन याच्या गोलंदाजीवर. चेंडू कव्हरच्या दिशेने पुश करण्याचा प्रयत्नच राहतोय. चेंडू बॅटच्या टप्प्यात येत नाही. निर्धाव चेंडू आणखीन एक पाहायला मिळतोय, म्हणजे चांगली सुरुवात पाहायला मिळते आपल्याला 99 बॅच या संघाकडून. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू, पुढचा चेंडू घेऊन सचिन. आखूड टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न, पुन्हा एक निर्धाव चेंडू. अप्रतिम गोलंदाजी, अचूक टप्प्यावरची गोलंदाजी पाहायला मिळते सचिन यांच्या माध्यमातून. चांगली सुरुवात. सलग 2 चेंडू निर्धाव येत आहेत. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. 40 धावांचा पाठलाग करायचा आहे. 39 धावांचा पाठलाग करायचा आहे. पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू बॅटच्या टप्प्यात येत नाहीये. आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय.
आता मात्र बॅटच्या टप्प्यात येतोय चेंडू, लॉंग ऑफच्या दिशेने जातोय, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक घेऊन चेंडू अडवतोय, तोपर्यंत एक धाव पूर्ण होते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. चांगला खेळ पाहायला मिळतोय या 99 बॅचच्या सर्व खेळाडूंकडून. एकाच वर्गातील हे सर्व खेळाडू आज मात्र 40 प्लसच्या या सामन्यांच्या दरम्यान पुन्हा एकदा एकत्र येत आहेत आणि चांगला खेळ देखील करतायत. पुढचा चेंडू, जोरदार फटका, चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, एक धाव तर मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? गचाळ क्षेत्ररक्षण आणि त्याचाच फायदा घेतला जातोय. दुसऱ्या धावेच्या स्वरूपात 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. चांगली गोलंदाजी, येत आहेत त्या 2 धावा. या 2 धावेने धावसंख्येत भर, 9 धावा झाल्यात. पुन्हा एकदा जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक निर्धाव चेंडू, अप्रतिम गोलंदाजी सचिन याच्या माध्यमातून. षटक संपतंय. या षटकामध्ये धावा खर्च करतोय सचिन, मात्र 3 धावा आणि त्याबरोबरच षटक संपतंय. म्हणजेच 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला 9 धावा. म्हणजे अजूनही 30 धावांची आवश्यकता असेल. येणारी 2 षटक आणि 30 धावा म्हणजेच मोठे फटके खेळावे लागतील. 15च्या सरासरीने धावा जमवाव्या लागतील. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतायत अजित आणि विलास. गोलंदाजी मार्कवर येतोय वैभव. वैभवचा पहिला चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू सोडून दिलाय. धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. विलास काहीसा उशिराने धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र त्यात यशस्वी देखील होत आहे. थोडस गचाळ क्षेत्ररक्षण, लेग स्टंपच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू, पंच वाईटचा इशारा करतायत. 2 धावांनी धावसंख्येत भर. पहिलाच खराब चेंडू पाहायला मिळतोय, अवांतर धाव मिळते. आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आता मात्र वैभव याच्या माध्यमातून. पुढचा चेंडू वैभव, आखूड टप्प्याचा चेंडू, कट करण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षक इथे मात्र चूक करतोय आणि चेंडू जातोय डिक्लेअर घोषित क्षेत्रामध्ये. एक धाव मिळते अवांतर स्वरूपात. दरम्यान या एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 12. 39 धावांचा पाठलाग करायचा. षटक तिसरं म्हणजेच मोठे फटके गरजेचे आहेत. चौकार षटकार आवश्यक आहेत. मात्र हे फटके अजूनपर्यंत तरी पाहायला मिळत नाहीत. एक मात्र चौकार आला होता तो दीपक यांच्या बॅटमधून पहिल्या षटकामध्ये. आता मात्र पुन्हा एकदा टायमिंग जुळत नाहीये अजित यांना अजूनपर्यंत. आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एक निर्धाव चेंडू. म्हणजेच या षटकामध्ये सातत्याने एकच चित्र पाहायला मिळतंय. मोठ्या फटक्याचा प्रयत्न, मात्र चेंडू बॅटच्या टप्प्यात येत नाही आणि वारंवार निर्धाव चेंडू पाहायला मिळत आहेत. म्हणजे चांगली गोलंदाजी वैभव याच्या माध्यमातून होते. पुन्हा एकदा पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एक निर्धाव चेंडू, अप्रतिम गोलंदाजी, अचूक टप्प्यावरची शॉर्ट ऑफ गुडल्यांचे चेंडू वारंवार टाकले जात आहेत वैभव याच्या माध्यमातून आणि अजित यांना काही या चेंडूंवर अजून तर उत्तर सापडत नाहीये. वारंवार निर्धाव चेंडू खेळले जात आहेत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन आखूड टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू जातोय पुन्हा एकदा घोषित क्षेत्रामध्ये. एक धाव मिळते. षटक संपतंय. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या होते ती नाममात्र 13. अजूनही 26 धावांची आवश्यकता आहे. येणाऱ्या एका षटकामागे 26 धावा काढायच्या जर हा सामना जिंकायचा असेल तर. कारण आता हे नॉकआउट पद्धतीचे सामने सुरू झालेत. म्हणजेच इथून हरलात तर या स्पर्धेच्या बाहेर जावं लागेल. त्यामुळे 26 धावा बनवाव्या लागतील रमेश इलेव्हन वाडा पाणेरे या संघाला. मात्र 99 बॅच हा संघ मात्र या सामन्यामध्ये संपूर्णपणे पकड मिळवताना दिसतोय. अमोल मोंडे गोलंदाजी मार्कवर. दरम्यान पहिला चेंडू फुल टॉस, पुन्हा एकदा चेंडू बॅटच्या टप्प्यात येत नाही. आणखीन एक अवांतर धाव पाहायला मिळते, मात्र यष्टीरक्षकाकडून चूक होते.
एक धाव मिळते, मात्र एकेरी दुहेरी धावांनी फारसा फरक पडणार नाही. प्रत्येक चेंडूवर आता मोठा फटका येणं आवश्यक असेल, त्याशिवाय या सामन्यामध्ये कमबॅक करू शकत नाही वाडा पाणेरे हा संघ. मात्र पहिला चेंडू थोडासा खराब पाहायला मिळाला होता अमोल यांच्या माध्यमातून. पुढचा चेंडू कशा प्रकारे हाताळतायत, पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता, नो बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. त्यामुळेच फ्री हिट मिळेल, म्हणजेच एक मोठी संधी असेल मोठा फटका खेळण्याची. एक अवांतर धाव तर मिळाले, फ्री हिट म्हणजे या चेंडूवर नक्कीच मोठा फटका खेळण्याची पुरेपूर संधी आहे ती विलास यांना. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या टप्प्यात येत नाहीये. एक धाव तर नक्की मिळते. 4 चेंडू आहेत आणि आतापर्यंत पहिला चेंडू वाईड बॉल होता, नंतर नो बॉल, म्हणजेच आतापर्यंत एक चेंडू टाकून झाला या षटकामध्ये. दोन चेंडूंचा खेळ झालाय. नक्कीच पहिल्या चेंडूमध्ये 22च्या स्वरूपात एक धाव आली होती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार भिरकावण्याचा प्रयत्न अजित यांचा. या संपूर्ण सामन्यामध्ये अजित मात्र फक्त मोठे फटके मारण्याचे प्रयत्न करतानाच पाहायला मिळाले, तर चेंडू काही त्यांच्या बॅटच्या टप्प्यामध्ये आला नाही आणि त्यामुळे संघ कुठेतरी पराभवाच्या छायेत पाहायला मिळतोय. आता मात्र अचूक टप्प्यावरची गोलंदाजी करतायत अमोल. कौतुक करावं लागेल 99 बॅचच्या खेळाडूंचा. आता मात्र अवांतर चेंडू, लेग स्टंपच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू, व्हाईट बॉल. 99 बॅचच्या नक्कीच संघाच्या खेळाडूंचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, अचूक टप्प्यावरची गोलंदाजी. जखडून ठेवलं होतं पाणेरे संघाला. आखूड टप्प्याचा चेंडू आता मात्र कट केलाय, चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. घोषित क्षेत्रामध्ये एक धाव मिळते, एका धावेने धावसंख्येत भर होते. 18 म्हणजे अजूनही 21 धावांची आवश्यकता आहे आणि येणारे चेंडू बाकी असतील ते 2, म्हणजे 2 चेंडू 21 धावा. नक्कीच अवांतर धावा आल्या तरच या धावा शक्य होतील वाडा पाणेरे संघाला. मात्र अमोल एवढी मोठी चूक निश्चित करणार नाहीत, अनुभव आहे. या आधी देखील खूप चांगलं क्रिकेट खेळलेत आणि आता मात्र 40+ मध्ये देखील चांगली कामगिरी पाहायला मिळते अमोल यांच्याकडून. फुलरलेन चेंडू, पुन्हा एकदा अजित चेंडू मिस करतोय, आणखीन एक निर्धाव चेंडू. आता मात्र एका चेंडूचा खेळ बाकी आहे या सामन्याची औपचारिकता. नक्कीच 99 बॅच हा संघ मात्र विजयाकडे आगेकूच करतोय आणि वाडा पाणेरे संघ मात्र या सामन्यामध्ये पराभूत होतोय. अमोल यांचा शेवटचा चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू सोडून दिलाय, ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू, आणखीन एक अवांतर चेंडू. अमोल यांच्याकडून पाहायला गेलं तर खूप जास्त अवांतर चेंडू पाहायला मिळत आहेत. नक्कीच हा सामना जिंकतायत, मात्र या अवांतर धावांवर रोख लागावी लागेल अमोल यांना. आता मात्र जोरदार फटका पाहायला मिळतोय अजित यांच्या बॅट मधून. मात्र सामना गमावतायत, एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्या होते ती 21, म्हणजेच 18 धावांनी हा संघ, 17 धावांनी 99 बॅच हा संघ हा सामना विजयी होतोय. आणि यानंतर होणारा सामना व्हीसीसी रुंडे विरुद्ध भगवती कशेळी. व्हीसीसी रुंडे संघ नाणेफेक जिंकलाय आणि त्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय, म्हणजेच भगवती कशेळी संघाला फलंदाजी करावी लागेल. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतायत संतोष हळदणकर. गेम प्लॅन करताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान संतोष हळदणकर आपल्याला गेम प्लॅन करताना पाहायला मिळत आहेत. मात्र नेहमीप्रमाणे संतोष हळदणकर गेम प्लॅन करतात, मात्र मिलिंद हळदणकर असतील, सुशील हळदणकर असतील, हे मात्र त्यांच्या परीने योग्य रीतीने खेळ चालवतात. आणि त्यानंतर मात्र नक्कीच भगवती संघाचं नाव मोठं आहे. ज्यावेळी आम्ही कदाचित क्रिकेट खेळ पाहायला जात होतो त्यावेळी भगवती संघ म्हटला की एक मोठा संघ म्हणून पाहायला जात होतं आणि तोच संघ आज 40